मुंबई पुणे मिसिंग लिंक, जगातील सगळ्यात रुंद बोगदा, कुतुब मिनारपेक्षा 2.5 पट उंच पूल, सह्याद्रीनं आपल्या कुशीत सामावून घेतलेला एक नवीन रस्ता, जो ठरतोय महाराष्ट्राच्या बांधकाम क्षेत्रातील मानाचा तुरा. हा प्रकल्प नेमका आहे तरी कसा? मंडळी, मुंबई आणि पुणे ही दोन फक्त शहरं नाहीत, तर महाराष्ट्राची दोन धावती हृदय आहेत. आजही या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून लाखो वाहनं दररोज प्रवास करत असतात. पण हा लोणावळ्याचा घाट म्हटला की आजही काळजात धस्स होतं. कारण होणारी ट्रॅफिक कोंडी, कधी दरड कोसळण्याची भीती, तर कधी अवजड वाहनांची ही संत गती. पण या सगळ्याला बायपास करून हा मिसिंग लिंक प्रकल्प अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. हा प्रकल्प नेमका कसा असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पामुळे तुमच्या खिशाला काही कात्री लागणार आहे का? म्हणजेच टोल वाढणार आहे का, की नवा कोणता टोल तुमची वाट पाहतोय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग एका अशा प्रवासाला जे मुंबई आणि पुण्याचं नातं अधिक घट्ट करणार आहे. मुंबईहून खोपोली एक्झिट ते लोणावळा पुणे सिंहगड इन्स्टिट्यूट हे अंतर 19 किलोमीटरचं आहे आणि हे पार करण्यासाठी 25 ते 30 मिनिटं लागतात. परंतु हा रस्ता जो आहे तो वळणावळणाचा आणि चढणीचा आहे. त्यामध्ये एखादा टँकर जर उलटला तर तासभर तर गेलाच म्हणून समजा. परंतु या मिसिंग लिंकमुळे हे अंतर थेट 6 किलोमीटरनी कमी होणार आहे. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प ठरतो. मिसिंग लिंक प्रकल्पामध्ये जे एक अंतर आहे ते खोपोली ते कुसगाव असं थेट जोडलं जाईल. आता माझ्या मागे हा जो तुम्ही बोगदा बघताय हा या प्रकल्पातला पहिला बोगदा आहे. हा 1.7 किलोमीटरचा बोगदा आहे. याच्यानंतर जो प्रकल्प येणार आहे तो आहे केबल स्टेट ब्रिजचा. हा केबल स्टेट ब्रिज या प्रकल्पातला अतिशय महत्त्वाचा आणि अचंबित करणारा भाग आहे. त्याची वैशिष्ट्य आपण तिथं पोहोचूनच समजून घेऊयात. माझ्या मागे हा जो दिसतोय तो 2 बोगद्यांना नव्हे तर 2 डोंगरांना जोडणारा हा केबल स्टेट ब्रिज, जो एका खोल दरीवरती उभारण्यात आलाय. याची उंची तब्बल 182 मीटर म्हणजे 60 मजली इमारती एवढी, किंवा मग कुतुब मिनारच्या 2.5 पट उंच आहे असं म्हणता येईल. या सह्याद्रीच्या कुशीतून जाताना अतिशय अद्भुत नजारा इथून पाहायला मिळू शकतो. विचार करा, पावसाळ्यात इथला नजारा किती अद्भुत आणि अविस्मरणीय असणार आहे. हा केबल स्टेट ब्रिज आधुनिक इंजिनिअरिंगचा एक उत्तुंग आविष्कार आहे. कारण हा खालून फक्त खांबांच्या आधारावर उभा नसून वरून स्टीलच्या या मजबूत केबल्सवरती तोलला गेलाय. सह्याद्रीच्या या पट्ट्यात वाऱ्याचा वेग प्रचंड असतो. विशेषतः पावसाळ्यात वेगाने वारे वाहतात. हे लक्षात घेता या प्रत्येक केबलचं विंड टनल टेस्टिंग केलं गेलंय. परदेशात या सगळ्या चाचण्या केल्या गेल्या. हे असे एकूण 240 केबल आहेत ज्यावर हा महाकाय ब्रिज साकारला गेलाय. जणू हा पूल म्हणजे वांद्रे वरळी सिलिंगचा डोंगराळ भागातील मोठा भाऊच म्हणा. या प्रकल्पाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे इंधनाची होणारी बचत. जेव्हा अंतर 6 किलोमीटरनी कमी होतं आणि गाडी जेव्हा एकाच वेगानं धावते तेव्हा लाखो लिटर पेट्रोल आणि डिझेल वाचणार आहे. केबल स्टेट ब्रिज नंतर आपण प्रवेश करतो या देशातील सगळ्यात लांब बोगद्यात आणि जगातील हा सगळ्यात रुंद बोगदा आहे. ज्याची लांबी आहे 8.9 किलोमीटर. घाटात आपण जिथं 20 किंवा 30च्या स्पीडनं जातो तिथे या बोगद्यात गाड्या 100 किलोमीटर प्रति तास वेगानं धावू शकणार आहेत. आता तुम्ही म्हणाल, इतक्या लांब बोगद्यात सुरक्षेचं काय? काही अनुचित प्रकार घडला तर काय? या संपूर्ण बोगद्यात प्रत्येकी 300 मीटर अंतरावर हे असे सेफ पॅसेज तयार करण्यात आले, जे 2 बोगद्यांना जोडण्याचं काम करतात. आपत्कालीन परिस्थितीत याचा मोठा फायदा होईल. ठराविक अंतरावरती SOS यंत्रणा लावण्यात आली आहे, जिथून वाहन चालक संपर्क साधू शकतो. शिवाय बोगद्यात प्रत्येकी 150 मीटर अंतरावरती हायटेक AI तंत्रज्ञानावरती आधारित CCTV कॅमेरे बसवण्यात आले, ज्यातून प्रत्येक वाहन हे कंट्रोल रूमच्या सर्व्हिलन्स खाली असणार आहे. व्हेंटिलेशनसाठी असे विंग जेट्स लावण्यात आले, त्यामुळे तुमच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी यात घेण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकल्पाची धुरा ज्यांनी सांभाळली असे MSRDC उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आपल्या सोबत आहेत. अनिल कुमार गायकवाड सर, तुमचं स्वागत आहे. सर, या प्रकल्पामध्ये अतिशय महत्त्वाच्या टप्प्यात आपण आता उभे आहोत. हे संपूर्ण काम आता पूर्ण झालेलं आहे. हा आता प्रवाशांच्या सेवेत येतोय. हा जो बोगदा आहे ना, या बोगद्याबद्दलचं वैशिष्ट्य काय सांगाल, अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर? आता या ट्रेनच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो की
हा सह्याद्री रेंजेस जो आहे तो तसा एक खूप कठीण दगड मानला जातो. हा कठीण असा बेसाल्टचा दगड आहे. 94% हा इथला जो दगड आहे हा कॉम्पॅक्ट बेसाल्ट आहे. त्याच्यामुळे जनरली अडचणी येत नाहीत. पण मध्ये मध्ये काही ठिकाणी असा एक 6% पर्यंत आम्हाला असा काही स्टार्ट आढळला या टनेलमध्ये की तो थोडा रेडिश रॉक किंवा फ्रॅक्चर्ड रॉक अशा पण काही ठिकाणी आम्हाला रॉक भेटत गेला. मग अशा ठिकाणी टनेलिंग एक्सकॅव्हेशन करणं खूप कठीण जातं. मध्ये आता इथं आपण 4 किलोमीटरवरती जेव्हा मध्ये जाऊ ज्यामध्ये त्याच्यावर लोणावळा लेक आहे. अच्छा. आणि त्या लोणावळा लेकच्या खालनं आपण जातोय म्हणजे 180 मीटर खाली. म्हणजे तलावाच्या खालून जाण्याचा अनुभव इथून प्रवाशांना मिळणार आहे. निश्चित. पण तो काही लिकेजचा वगैरे असा काही तिथं तिथे काही प्रॉब्लेम नाही. आता या ठिकाणी मी मगाशी आपल्याला सांगितलं की काही ठिकाणी फ्रॅक्चर रॉक्स वगैरे आपल्याला भेटला या ठिकाणी. पण फॉर्च्युनेटली जो तलावाचा भाग होता म्हणजे लोणावळा लेकचा भाग होता एक साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटरचा तो जो लोणावळा लेकचा स्प्रेड होता त्याच्या खाली मात्र अशा पद्धतीचं लिकेजेस किंवा फ्रॅक्चर रॉक असं काही आम्हाला आढळून नाही आलं त्या ठिकाणी. तो पूर्ण कॉम्पॅक्ट बेसॉल्ट होता. आणि जेव्हा एक कॉम्पॅक्ट बेसॉल्ट असतो तेव्हा तो लीक प्रूफ असतो. त्यातनं काही असं पाणी वगैरे जे आहे ना लिकेजेस होत नाही. आणि एंटायर या टनेलिंग मध्ये एक जिथे जिथे असे फ्रॅक्चर रॉक्स आहेत एक 7-8 ठिकाणी आम्हाला काही लिकेजेस आढळले. ते लिकेजेस पण आम्ही बंद केले आणि त्या ठिकाणी प्रॉपर सपोर्टिव्ह सिस्टीम पण केल्या. माझी एकच विनंती आहे की या टनेलचा किंवा या पुलाचा वापर करणाऱ्या सर्व प्रवाशांना माझी एकच विनंती आहे, वाहन चालकांना विशेष करून एकच विनंती आहे की आपल्या मनावर आपण ताबा ठेवला पाहिजे आणि वेगावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. कारण आता या टनेलमधनं जी वेग मर्यादा घालून दिली आहे ती 100 किलोमीटर प्रति तासची आहे. त्याचं तंतोतंत पालन करायला हवं. काय होतं रस्ता सरळ आहे, ग्रेड पण असा युनिफॉर्म ग्रेड आहे. त्यामुळं एक टेम्पटेशन जे आहे स्वाभाविकच वाहन चालकाला येऊ शकतं की आपण थोडं स्पीडने जाऊया आणि नकळतपणे ते स्पीड ओलांडू शकतात. आणि जर स्पीड आपण ओलांडली तर मग अशा वेळेस अपघात संभवतात. त्यामुळे जर अपघात शून्य हा कॉर्डर करायचा असेल तर वाहन चालकाचं पण आम्हाला सहकार्य लाभेल. त्याने शिस्तीत त्या लेनमधनं जर प्रवास केला आणि विहित जी काही वेग मर्यादा आहे त्यामध्ये जर प्रवास केला तर निश्चितपणे हा 0 फॅटॅलिटी कॉरिडॉर होईल याचा मला विश्वास आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंक हा एक केवळ प्रकल्प नाही तर तो महाराष्ट्राच्या प्रगतीचा महामार्ग आहे. पूर्वी तासनतास घाटात अडकणारा प्रवासी आता काही मिनिटात निसर्गाचा आनंद घेत हे संपूर्ण अंतर पार करू शकणार आहे. सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे कोणतीही टोलवाढ होणार नाहीये. सध्या जो टोल भरावा लागतोय त्याच टोलमध्ये हा मिसिंग लिंकचा प्रवास करता येणार आहे. त्यामुळे सध्या इथंच आपण थांबतोय. या संबंधीचे आणखी काही व्हिडिओज आणि महत्त्वाचे प्रकल्प तुम्हाला या लोकमतच्या चॅनलवरती पाहायला मिळतील. त्यामुळे लोकमतचे यूट्यूब चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इन्स्टा पेज फॉलो करा. या व्हिडिओसाठी संपूर्ण कॅमेरा हाताळलाय रोशन घाडगे आणि हर्ष कांबळेनी.